नमस्कार मित्रांनो, धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत बरं का. तर बाजरी भिजवण्याचं काम चालू आहे. मी सकाळी कोराळ्याला गेलो होतो, कोराळे बुद्रुक. तर तिकडचं काम केलं आणि आलो. अनुसया सकाळ धरून दाऱ्या होती बरं का. तर म्हटलं थोडासा शूट घ्यावा आणि व्हिडिओ बनवावा आणि तुमच्यासमोर सादर करावा. तर चला पाहूया आजचा एक सुंदर असा दिनक्रम. अनुसया घरी निघाली बरं का. तर ह्या ठिकाणी मोटर चालू आहे आणि इकडं आपली बाजरी सुंदर असं भिजवायचं चालू आहे बरं का. आता शेवटचा वापर राहिला, सकाळ धरून अनुसयाने भिजवलं आणि मी शेवटच्या वाफ्याचं म्हणजे दारा अनुसयानेच मोडलेलं आहे, पण मी ध्यान ठेवतोय. अय अक्का, आमच्या अक्कू बाय बघा काय करते. अक्कू काय ग? हा बर, होय काका. या चेपला का धुती तू? तुला माणसं नाव ठेवतील वय, काय म्हणतील? ही बायको नको आम्हाला वय म्हणून चेपला चांगल्या धुती वय. तुला चकचकीत असं तुला कोणी सांगितलं? पप्पानी? मी वय काय येडी आहे? मी कवा सांगितलं तुला होय ग? कवा शिकवलं मी? आता देवा, अगं पाण्यात नाही खेळा बाय, गार चालू आहे, सर्दी येईल, खोकला येईल, मग आजारी पडल्यावर मग तुला दवाखान्यात कोण न्यायचं? मीच. आणि खायला कोण आणायचं मग? बर बर बर, असून दे, बाहेर निघ. हे अक्का, बाहेर निघ, चल. तर अशा प्रकारे माझी अक्कू सुंदर अशी पाण्यात खेळते बरं का. लहान मुलांना पाण्याचं खेळणं म्हणजे लय 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 आवडीचं बरं का. तिकडे बेंडा खाली बसली होती काय? आंघोळ केली होय? गार लागते म्हणून आंघोळ केली का? बर, एवढ्या चेपला तुझ्यासाठी तू आंघोळच केली होय आखी? आता काय रे देवा करावं. चेपला तरी तुला काय व्यवस्थित आणि आंघोळ बी केली. येडे माळे, नको नको. आय आय आय. तर अशा प्रकारचं सुंदर असं लहान मुलांचं खेळणं पाहिलं आणि मला एकदम लहानपणाची आठवण आली बरं का. तर ही आपली बाजरी बरं का सुंदर अशी भिजवायची झाली आहे. तर पाणी कडला गेलेलं दिसतंय. आता शेवटचा वाफा होता त्यामुळं पाणी कडला गेलंय बरं का. आता बंद करायला जायचंय मोटर. ही आपली हिरो होंडा बरं का, जुन्यातली गाडी आहे, पण गाडी लय जबरदस्त आहे एकदम. इकडं रुका चालत 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 आली माझ्याकडं, पण मी चाललोय मोटर बंद करायला. आता अनुसायचं काय चाललंय बघूया. वावरात आपल्या बिराड आहे आणि अनुसायचं गठुळी बांधायचं की चाललेल्या. गठुळी बांधून काय निघले काय आईच्या गावात? मी म्हणलं कुठं निघून चालली काय? होय. हा दम आखीने आंघोळ केली. ओय ओय नको, आता तुझं मुस्काड हाणणार बा मग मी. अंगात पाणी काय ग बाय तसं येडे. ए बापा, हाय हाय लय पसारा पाडला बाबा अनुसया. कपडे राहते मग काय आपलं गोड्याला जेवढं लागतं एवढं पप्पा करायला लागतं. थोडं थोडं घरी आलं की कमी करायचं. हा मग काय. पुढं पुरींची कपडे हे आता झालेली ज्या साहित्य मटेरियल आपलं घरी नेऊन ठेवलं म्हणजे बरं पडतं. कधी न लागतं मग काय. घरी खायला उपयोगी पडत. एवढं काढलं
काय टाकायचं कुठं काय हम्म. ते चालूच इकडे बघ मागे जरा किती होते बघ बरं मी आलो मोटर बंद करून उरक तुझं आणि हिला कापड बदल गारटलं नगर नगर हो का? कपडे अजून त्या धुतलेलेच वाळले नाहीत. नाही रे बदल रे गारटले बियांडा खालीच गेली तर देवा माझी बाय का रे रुका पाडव्या तू कशाला आलता पळत माझ्याकडे हा सशे जात सशे हे दोन जाते सशे जाते तर डिगी चालत आपल्या विहिरी पोचलो बरं का मी हे ठिकाणी आमच्या दादांनी रिटर्न वॉल बनवलाय आणि विहिरीचं पाणी आज का इतकं खाली गेलं कारण की रिटर्न वॉल बनवायचं कारण त्यांनी तंबाटी लावली ते आणि तुम्हाला एक झाड दावणार आहे ते झाडाचं मी ना कुणाला रहस्य माहिती ते कंप्लीट मला सांगायचं बरं का तर ह्या ठिकाणी आपली मोटर बंद करायची आता खोकं का लावायचं पावसा पाण्याचं काय होतं या शितुळ आलं ओके तर आपली मोटर बंद झाली या हे खोकं लावून घेतलं पॅक की टेन्शन नाही आणि आमच्या रानात हो का या अशा प्रकारचा काळा पाषाण आहे बरं का एकदम कडक दगड असला काळा पाषाण आणि तुम्ही बघू शकता इथं लावणात असल्यामुळं जई अगदी दीड फुटाची आली बरं का जई म्हणजे कोणचं ती वरची किनार आहे आणि त्याच्या खाली सगळा खडकच आहे आता बऱ्याच दिवसाचं झाल्यामुळं ते थोडंसं झिजलं या नाही तर ते वरचं टपर पडलं ना एकदम काळा पाषाण त्या पाण्याच्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काळा पाषाण एकदम बरं का आणि ह्याच विहिरीची दगडी आपण जय बनवलेली जुन्या काळी अगदी ही विहीर माझ्या जन्माच्या टायमाची बरं का म्हणजे जवळजवळ 26 वर्षाची विहीर झाली या आग्याची शूटिंग घेतली आग्या झाडाची बरं का आणि थोडंसं म्हणजे हातात मी उपटून घेतलं की बाबा फोटो काढण्यासाठी बरं का आपल्या स्क्रीनवर ठेवण्यासाठी तर हात थोडंसं चावायला लागलं ह्या कातड्याला आहे ना जास्त लागत नाही पण इकडं जर लागलं ना पाठीमागं तर लय खाज होती एकदम काळजीपूर्वक मी घेतलं आणि ह्या ठिकाणी आपल्या मोटर बंद केली आणि वालाचं पाणी विहिरीवर जे पाठीमागं रिटर्न पाणी येतं त्या रिटर्न पाण्याला मी असा हात धुला बरं का आता बिराडावर जायचं कोकऱ्यावर लक्ष ठेवायचं अनुसाया जाईल घरी लाईट जाईल बघा 4:30 वाजता तर हिरीच्या कडेने हो काही टणटणीची मस्तपैकी झाड आहेत आणि त्याला सुंदर अशी फुलं येतात बरं का ही तर लहानपणीची एक आठवण म्हणून की आमच्यात बाबा आम्ही ज्या वेळेस लहान होतो त्यावेळेस खेळणी खेळायचो बाबा म्हणजे भांडी कुंडी पुरी खेळायचं त्यावेळेस ह्या फुलाच्या चमकी करायच्या बरं का हा नवीन कपडे घातले होय आता मस्त वाटते का कार लागत होतं म्हणून कपडे बदलले का होय आणि वय बाई हे चपला नवीन घेतले होय होय इकडे बघ तुला चपला आवडल्या का मस्त आहेत ना हा कुणी आणल्या म्हणजे कुणी मी एकट्याने आणल्या का तुम्ही म्हणायचं तुम्ही बर बर ओके ते तुझ्या मम्मीचं काय चाललंय हाक मार की तिला मम्मी रुसली काय का रुसली होय माझ्या का रे रुसली या का रुसली सांग बर मी आणल्यात ना चपला बर 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 चाल ये इकडे हिया तर मस्त पैकी आम्ही बांधाव बसलोय बरं काय रुका काय तोंडात घालते इथं बस बाई
मी पण ते आता तोंडात न घालू ए बाबा रुका हे रुकडा रुकडा तोंडात नाही घालावं बाई काडीपिटी तोंडात घातल्यावर बेकार असतं चांगलं नसतं दे इकडे चल जम जम कपडे घाल जा शर्ट घाल शर्ट इकडे दे हा अशा तोंडात घालायची नसते ही काडीपिटी तोंडात घातल्यानंतर बेकार असतं आग पैन होती आग पैन नको नको आपण पण अजिबात नको आपण हा पैन होती आग पैन आपण दीदीला नेते वैर जा दीदा जा 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 आका तू माझ्या बस थांबा दीदी नाही राहायचे हो कोकरी मिळावतो मी तर मेंढर लवकरच आली कारण माळ रानाच आहे शेवटी तर कोकरी मिळावली आणि आता आपली मेंढरात घालवायची बरं का तर अनुसा इकडे चालली आहे आपली वाघर काय आज बदलली नाही तळावच बसावं म्हणलं आम्ही आहे की दोघं तुम्ही या जा थंडी गारठ्याचं टकूचं बांधलेलं बरं असतं घर बारके लेकराला अगं गार गार लागतंय गार टकूचं बरं आहे. हा चल चल आपण जाऊ खालती हो एवढं निघलं होय गाणू साहेब कामाचं चल ह्याने ओके आता ते रोका कडला जाईल का बघ रोका बघा आता हे अशा प्रकारचं मित्रांनो अनुसाया चालली घरी ए अक्का तू नका जाऊ बाया अगं नका जाऊ आपण थांबू की इथं बरं जा येऊन दे चला आणि म्हटलं चला तर इथं मेंढराकडे आलोय बरं का या ठिकाणी मेंढर सुंदर अशी आपली थांबली ते कोखरी एकदा मिळली का नाही की निहार मेंढर थांबतात बरं का आपल्या रानात म्हणजे अगदी हालचाल करीत नाही एकदम शांत चरतात आपलं काय बारीक असू मोठा असू चारा पण निहार थांबतात कारण कोखरी मिळल्यानंतर ओढ लागत नाही बिराडाची मग त्यांच्या डोक्यात एकच येतं आणि आपण मुक्कामाच्या कडेला आलोय आता निहार एका जाग्यावर चरावं बरं का तर रसिको या ठिकाणी थांबतो बरं का आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बरं का तर आजचा हा छोटासा ब्लॉग आणि साधा सिंपल बरं का कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का